हॅलो गाईज अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तरी न्यू ब्लॉगिंगला स्टार्ट झाली आहे आणि आम्ही आता चाललो आहे एका नवीन जर्नीला उत्तराखंडला परत. नवीन जर्नी उत्तराखंडला परत. सॉरी गाइज, मज़ा आने वाला है गाइज. बहुत दिनों के बाद ब्लॉग शूट हो रहा है. आज ॲक्च्युली ट्रेन आमची सुटली होती ऑलमोस्ट. खूप पळत आम्ही ट्रेन पकडली आहे आणि आता बोरिवलीला पोचलो आहे. 5:10ची ट्रेन होती. आम्ही 5:07 ट्रेनच्या बाजूने पळतो आहे. मजा आली. चलो अभी खूप जमलो आहे ॲक्च्युली. आज दिसत असेल तोंडावरून. हे बघा, मी इथे एवढी सगळं सामान वगैरे हे करून दमले आणि हे इथे बसून आराम करत आहेत. माझी किती मोठी बॅग होती माहिती आहे, मी पळून आणली. तर चला आता जाऊया. आम्ही ट्रेन पकडली आहे बॉम्बे सेंट्रलवरून आणि उतरणार आहे दिल्लीला. दिल्लीवरून आम्हाला परत ट्रॅव्हल बघायचं आहे जे आमचं फिक्स नाही आहे. सो लेट्स सी. उद्या सकाळी आम्ही दिल्लीला उतरू. चलो बाय. सो गाईज आता 10 वाजलेत. आमचं डिनर वगैरे झालं आहे करून आणि आता आम्ही आईस्क्रीम खातो आहे. कसं वाटतंय धावती ट्रेन पकडून आणि खूप वेळा चान्स मिस करून. आम्ही खूप जास्त रिस्क घेतलेत बट ठीक आहे. आता खाऊन झालं. आता आईस्क्रीम खातो आणि झोपतो परत एकदा. झोप काढली 2 तास. तशी झोप आली. वर खूप थंड वाजतंय. आता मी खाली झोपेन. अरे ते कोल्ड कॉफी घेऊन येतात. सी यू गाईज. मला जरा व्लॉगमध्ये बोलायला परत यूज टू व्हायला टाईम लागेल, पण या थोड्या दिवसात परत होईल. मला असं नवीन वाटतंय आता. सो तुम्ही थोडं स्टार्टिंगला समजून घ्या आणि सपोर्ट करा. सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. सी यू. चलो बाय. रोहित ना डिस्टर्बिंग रोहितचं सगळंच डिस्टर्बिंग आहे. सामान पण. सो गाईज आता आम्ही मगाशीच मथुरा क्रॉस केलं आहे आणि आता ब्रेकफास्ट. मी ब्रश केलं तेव्हा मथुरा क्रॉस झाला. रात्री झोप चांगली झाली. थंडी नव्हती इथे, आज गरम होत होता. हे बघा आता आम्हाला ब्रेकफास्ट झाला आहे आणि हा प्राणी वरूनच ऑर्डर देतोय. कुठे रे? ठीक आहे. तर आता ब्रेकफास्ट करतोय. आता 10 वाजेपर्यंत आम्ही उतरू दिल्लीला. त्याच्या पुढे काय होतं तुम्हाला दाखवते. आवाज येतोय का नाही माहीत नाही, समजून घ्या. आमचा ब्रेकफास्ट आहे आणि फोडला आहे. काय खातोय बघा. आत्ताच बोलत होता मी जाडा वाटतोय. ठीक आहे. डायट आता ब्रेक करणार आहे काहीच. आता लगेच घेऊन बाहेर जायचं आहे. कॅब शोधायची आहे. इथून आम्हाला कॅबमध्ये बसल्यावर मी तुम्हाला सांगते की कुठे दाखवत आहेत. पण असं आम्ही मुंबईला बघितलं तर 6 ते 7 तासाची तरी जर्नी आहे बाय रोड, जी आम्हाला इथून शोधायची आहे कॅब. एका ब्लॉगरने लास्ट टाइमचे ब्लॉग अजून पोस्ट नाही झाले. रिलॅक्स करायला म्हणे. चलो अभी कॅब घेते. तुम्हाला दाखवते जर मध्ये काय मला वाटेल तर. तोपर्यंत सी यू गाईज होते. तोपर्यंत सी यू गाईज. स्टे ट्यून. आणि कोणी जर आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून टाका लवकर. 1500
मेट्रोमध्ये आलो आहे, दिल्ली मेट्रोमध्ये. ॲक्च्युली आम्हाला कॅबने जायचं होतं, बट आम्ही इन्क्वायरी केली तर आम्हाला सांगितलं की तुम्ही मेरठपर्यंत मेट्रोने जाऊन त्यानंतर कॅब करा. बिकॉज मेट्रोने इथून मेरठ 1 तासामध्ये आहे लास्ट स्टेशन. आणि जर बाय रोड मेरठवरून गेलं तर इट टेक्स 2.5 hours समथिंग. मेट्रोवाले तर आम्हाला 3 तास होते, तर आम्ही टाईम वाचवण्यासाठी मेट्रोने जातो आहे. आणि त्यानंतर आम्ही कॅब करू. काय वाटतं ते? नेहमीच बरोबर आहे. गाईज आता आम्ही दिल्लीवरून उत्तर प्रदेशमध्ये आलो आहे 15 ते 20 मिनिटात मेट्रोने. गाझियाबाद, हे बघा, हे गाझियाबाद स्टेशन कायच दिसतंय, माहीत नाही मला, पण ठीक आहे. मोदीपुरमला उतरलो आहे. इथे यायला आम्हाला 1 तास लागला दिल्लीवरून. सराई काले खान टू मेरठ साऊथ. आता इथून खाली जाऊन कॅब करतो. छान वाटते इथे, जरा थोडं डेव्हलप आहे. लिफ्ट आली, लिफ्ट मेरे लिए रुको. चलो आता कॅब करून. आता मला थोडंसं दमल्यासारखं वाटतंय, झोप आली आहे. बंद कर दो गाईज, थँक्यू. सी गाईज, छान वाटतं ना रोड. रोड खूप क्लीन वाटतोय. एक मिनिट मम्मी, ए माझी बॅग पडली. पकड. सी गाईज, गाईज आता आम्ही हरिद्वार आली, ऋषिकेश. पहिलं हरिद्वार, मग ऋषिकेश. आपण आधी जाऊन आलो असं येईल आता. गाईज आता आम्ही मेरठवरून, आम्ही तुम्हाला सांगते, आम्ही खूप गडबड केली. दिल्लीवरून आम्ही मेरठपर्यंत मेट्रोने आलो, कारण आमचे 3 तास वाजतील म्हणून. मेरठवरून आम्ही कुठपर्यंत आलो, तिथे नव्हतं ते, मुझफ्फरनगरपर्यंत एक टॅक्सी कार करून आलो, कारण तिथे बस नव्हती भेटत होती. आणि मेरठ आता इथून मुझफ्फरनगरवर आम्ही इथून गव्हर्नमेंट बस केली आहे, कारण इथे AC बस नाही भेटत. आणि कॅब इज चार्जिंग 2000 रुपीज फॉर मुलगी. ते इथून 50 किलोमीटर. तिथून आम्हाला परत अजून 2-2.5 तास जायचं. सो आम्ही इथून गव्हर्नमेंट बस आणि आय थिंक आम्हाला उलटी वगैरे काय होणार नाही. आम्हाला उलटी वगैरे काय होणार नाही. ही बस खूप कम्फर्टेबल आहे, हवा वगैरे, व्हेंटिलेशन वगैरे प्रॉपर आहे, थोडीशी क्लीन पण आहे. मी स्वतःहून केली आहे. तर आता बघू अजून पुढे. आम्ही इथून पण जातो, पण जातो. आमच्याकडे 3 ऑप्शन्स आहेत. 3 म्हणजे ह्या बसमध्ये 2 ऑप्शन्स आहेत. एक ऋषिकेश, सॉरी, एक हरिद्वार किंवा ऋषिकेश. मग त्यानंतर आम्हाला तिथे पुढे उतरून परत देवप्रयागसाठी बस करते किंवा कार करते. बाय गाईज, आफ्टर लॉट ऑफ स्ट्रगल फायनली आम्ही ऋषिकेशमध्ये पोहोचलो आहे. आणि आता मला वाटतं मी 4 वाजता ऋषिकेशला पोहोचलो आहे. आता 4:30 वाजले. आता आम्ही इथे एका हॉटेलमध्ये आलो आहे जेवायला. बस स्टॉपच्या समोरच आहे. आता कोणते रेस्टॉरंट पण आम्हाला चालू नाही भेटले, त्यामुळे आम्हाला एका नॉर्मल हॉटेलमध्ये जेवायला आलो आहे. इथून आम्ही आता देवप्रयागला जाणार आहे. 2 तास दाखवतात जेवण वगैरे निघून. मला वाटतं आम्ही देवप्रयागला संध्याकाळी कधी, आता नाही टाकणार आहे. मग कसं तुला करू टॅक्स. सो आता मी, मला वाटतं देवप्रयागला 7 वाजता वगैरे पोचू. त्यानंतर बघू, संगमवर जायचं आहे. बघू आता जेवण वगैरे इथून कॅब करायचे आणि मग निघू आम्ही. सकाळपासून खूप हेक्टिक झालं. ॲक्च्युली आमच्या बसचा ॲक्सिडेंट झाला मध्ये. त्यानंतर इथे ऋषिकेशला जसं आम्ही एंटर केलं तसं पाऊस पडायला लागला. खूप जास्त ट्रॅजेडी चालू आहे. बट ठीक आहे, आय होप सबर के आगे, सॉरी, सबर के आगे क्या है, हार के आगे जीत है. सबर के आगे क्या है, सब्र का फल मीठा. सब्र का फल मीठा है. समझे, इतना भी नहीं आता. हँगओव्हर झाले गाईज. सी यू, बाय. हे बघा गाईज,
आमच्या मागे पनवती लागली आहे. आता इथे आम्ही 6:30 वाजले आणि आम्ही अजूनपर्यंत इकडेच आहेत. आणि पता नाही क्या हो रहा है हमारे साथ. अजून आम्हाला इथून 3 तास लागतात, 2.5 तास जायचं आम्हाला देवप्रयागला जायला. आम्ही ज्यांची टूर्स आता देवप्रयागसाठी केली आहे त्यांची एक त्यांच्या एका गाडीला कोणतरी ठोकलं आहे. आता पोलीस वगैरे आले, आता त्यांचं काहीतरी चालू आहे. आम्हाला ऑलमोस्ट 30 तास झालेत घराच्या बाहेर आहे आम्ही खाऊन तर निघालो आता, बट असं फ्रेश नाही झालं तर असं फ्रेश नाही वाटत आहे. खूप असं वियर्डच वाटतं आहे. आम्हाला फक्त आता रूमवर जायचं आहे, आराम करायचा आहे. आम्ही 9:30ला पोचणार जर आता हा बाबा निघाला तर. और बहुत स्ट्रगल चल रहा है. इथे बघा इथे, अरे आइसक्रीम वाला दूर किधर जा रहे हो? भेड़ है, बना दो. क्या है, कैरी है? हाँ तीखा तीखा कर दो भैया, तीखा चटपटा करना. कितने का है? 50 का. कसं वाटतंय? छान बनवली आहे. फायनली गाईज आम्ही आता रूममध्ये आलो आहे. आम्हाला एक चांगला रूम भेटला आहे देवप्रयागच्या. थोडंसं जवळ आहे, थोडंसं लांब आणि थोडंसं जवळ आहे. 2 किलोमीटर आहे इथून देवप्रयाग. आणि या रूमचा व्ह्यू खूप छान आहे. सकाळी उठून व्ह्यूला मला नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला भेटेल, पण खूप छान भेटलं आहे. आणि आता आम्हाला ऑलमोस्ट आम्ही 9:30ला इथे पोचलो. आता 9:45 वाजलेत. आम्हाला फ्रेश व्हायचं आहे. बघा कालपासून आम्ही एकाच आउटफिटवर एकाच वेअरिंगवर फिरत आहोत. खूप दमलो आहे आम्ही. आता मी तुम्हाला सांगते आम्ही कसं आलो. फर्स्ट मुंबईवरून आम्ही एक्सप्रेसने आलो. ती लास्ट स्टेशन होतं दिल्लीचं. दिल्लीवरून मग आम्ही शॉर्टकट म्हणजे दिल्लीवरून आम्हाला ऋषिकेश जवळजवळ 7 तास दाखवत होते. आणि टॅक्सी फेअर समथिंग 5,000 होतं कॅबने. आणि आम्ही तिथे इन्क्वायरी केली नमो भारत मेट्रोची. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला मेरठ जे आहे जे 3 तास लागतं बाय रोड, ते तुम्ही मेट्रोने 1 तासात कवर करू शकतात. मेट्रोचं लास्ट स्टेशन आहे मेरठ. मग आम्ही तिथून मेरठवर आलो आणि आम्ही विचार केला की आम्ही तिथून कॅब किंवा काहीतरी करू, कारण 3 तासाचा डिस्टन्स पण वाचतो, त्याच्यामुळे फेअर पण कमी होतं आणि टाईम पण वाचला असता. पण आम्ही नमो भारतने आलो आणि आम्हाला काहीच भेटलं नाही. तर आम्ही तिथून एक नॉर्मल टॅक्सी केली. कॅब होती ती चांगली होती, ती केली. तिने 50 रुपये घेतले पर पर्सन. तिने आम्ही कुठपर्यंत आलो, मुझफ्फरनगर. तिथपर्यंत यायला आम्हाला 1 तास लागला मेरठवरून. मग मेरठवरून आम्ही गव्हर्मेंट बसने आलो. त्याचं तिकीट काहीतरी होतं 275 पर पर्सन. मुझफ्फरनगर टू ऋषिकेश. तिथे आम्हाला जवळपास 3 तास लागले. 3-4 तास लागले. 3.5 तास लागले, कारण त्या आमच्या बसचं एका समोरच्या कारशी ॲक्सिडेंट झाला. समोरच्या कारची चुकी होती, पण त्याच्यामुळे आम्हाला टाईम आमचा अर्धा तास वेस्ट झाला आणि खूप हालत खराब झाली ॲक्च्युली बसमध्ये. स्टार्टिंगला बस एकदम मोठी होती, त्यामुळे आम्ही एकदम रिलॅक्स होतो. पण जसं हरिद्वार आलं, हरिद्वारला बस पूर्ण पॅक झाली आणि आमची हालत खराब झाली. तो लास्ट 1 तास खूप डेंजर होता. त्यानंतर आम्ही ऋषिकेशमध्ये जसं बसमधून उतरणार तेव्हा पाऊस चालू झाला. पाऊस चालू झाल्या आम्ही कसं तरी खाली आलो. भूक लागलेली म्हणून हॉटेल शोधलं. पावसामध्येच तर खायला गेलो. खाऊन मग कॅब नव्हती भेटत. कॅब ॲक्च्युली आम्ही शोधत होतो, तर ऑनलाईन कॅब कोण ड्रायव्हर ॲक्सेप्ट नव्हता करत, त्यामुळे आमची राईड पण कन्फर्म नव्हती होत. सो आम्ही तिथेच टूर्सवाल्यांना वगैरे विचारून जो आम्हाला कॅबवाला भेटला आता फायनल, त्यासोबत आम्ही इथपर्यंत आलो. तिथून आम्ही 5 वाजता जवळपास निघालो, 5-5:15 त्यांच्यासोबत. त्या कॅबसोबत पण निघाल्यावर आमचं नाही, त्या टूरवाल्यांचा कोण होता त्यांच्याच ग्रुपमधल्या, त्यांचं ॲक्सिडेंट झाला. मग त्या बाबाने आम्हाला अजून 15 ते 20 मिनटं जवळपास थांबवलं, अर्धा तास. असा आमचा खूप सारा वेळ वाचवण्यात वेस्ट गेला. पण खूप स्ट्रगलने आम्ही इथपर्यंत आले आणि आय होप उद्या
या स्ट्रगलचं फळ भेटेल आम्हाला या व्हिडिओ बघून, राईट? सो कॉल करू. हां, तर मग मी तुम्हाला आमच्या हॉटेलचा जो व्ह्यू आहे तो नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवेन. तर तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. आणि अशा या ब्लॉगच्या कंटिन्युअस सिरीजसाठी काय करा, काहीतरी करा. आता मी दमले, आता आम्हाला झोपायचं आहे, आम्हाला जेवायचं आहे, फ्रेश व्हायचं आहे, जेवायचं आहे. ऐकलं? कमेंट करा. सी यू गाईज इन द नेक्स्ट ब्लॉग. टिल द टाईम ह्याने जसं बघितलं तसं माझा ब्लॉग बघत राहा. अँड दॅट्स इट. बाय.